सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठासमोर बसलेले माझे गुरुवर्य हेडेकर सर, माझे सर्व शिक्षक आणि मित्र हो, फार वेळ घेणार नाही. 8-10 तास बोलायची तयारी करून आलेलो आहे, पण 40-45 मिनिटं बोलेन, कारण आज शिवाजी विद्यापीठाचं कॉन्व्होकेशन आहे आणि त्या कॉन्व्होकेशनमध्ये मी एक स्टॅट्युटरी ऑफिसर आहे. आय हॅव टू गो. जो विषय मला देऊ केलेला आहे, महात्मा ज्योतिराव फुले त्यांचे शैक्षणिक कार्य, या तुमच्या व्याख्यानमालेमध्ये आतापर्यंत फुलेंच्या वरती 2 मान्यवरांनी आपले विचार मांडलेले आहेत. मी एक साधा शिक्षक आहे, विद्यार्थी आहे. हे माझं 36वं वर्ष आहे शिक्षण क्षेत्रातलं, आणि हा पुरावा आहे. जे काही मांडणार आहे, जे काही बोलणार आहे, ते माझे विचार आहेत. आदरणीय ज्योतिराव फुलेंच्या वरती बोलणं हे माझ्यासारख्याला कितपत जमेल, कारण फार मोठा माणूस होऊन गेला. आणि महात्मा गांधींनी स्वतःच्या वक्तव्यामध्ये नमूद केलेलं आहे की महात्मांचे ते महात्मा होते. आताच आमच्या या भगिनीने त्यांच्या गाण्यामधून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे एकूण कार्य मांडायचा प्रयत्न केला. मित्र हो, महात्मा फुलेंच्याकडे एक युगपुरुष म्हणून बघितलं जात, आणि माझी कळकळीची विनंती आहे या ठिकाणी असणाऱ्या सर्व शिक्षकांना आणि मान्यवर पदाधिकाऱ्यांना, आपण त्यांचे विचार ऐकत असताना आपण त्यांचं काय अनुकरण करतो. मी घंटेपुरतं आणि पगारापुरतं शिकवतो की मी त्याच्यापेक्षा जादा शिकवण्याचा प्रयत्न करतो. मी थोडं स्पष्ट बोलेन, गैरसमज असू नये, ते माझे विचार आहेत, पटतील अगर पटणार नाही. सतराव्या 18व्या शतकामधली परिस्थिती जर विचारात घेतली, कारण त्यांचा कालखंड 1827 ते 1890, या कालखंडामधली परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. आणि त्या कालखंडामध्ये असणारी समाज व्यवस्था, या समाज व्यवस्थेवरती मात करून स्त्रियांना शिक्षण देणं हे फार मोठं चॅलेंज होतं. आज आपण प्रस्थापितांच्या विरोधात एखादा शब्द बोलायचं म्हटलं तरी 1000 वेळेला विचार करतो, कशाला दुखवा. आणि मग 1827 ते 1890 या 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्योतिबा फुलेंनी जे काही स्त्री शिक्षणाचं काम केलेलं आहे, त्याला निश्चितच आपण एक सामाजिक क्रांती म्हणून सॅल्यूट करणं आवश्यक. अनेक विद्वानांनी, अनेक विचारवंतांनी वेगळ्या प्रकारचे विचार मांडलेले आहेत. कारण परंपरागत समाज व्यवस्थेला छेद देऊन एखादं कार्य करणं हे फार मोठं जिकिरीचं असतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये ज्योतिबा फुलेंनी समाज बदलायचं कार्य, परिवर्तन करायचं कार्य, महिलांना, विद्यार्थिनींना शिकवायचं कार्य केलेलं होतं. त्यांची सर्व चरित्र, त्यांच्यावरती केलेलं लिखाण जर चाळलात असं लक्षात येतं की फार मोठ्या प्रमाणामध्ये विरोध त्या कालखंडामध्ये त्यांना झालेला होता.
आजही अनेक लोकांना फुले डायजेस्ट होतात का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. अशा प्रकारच्या या फार मोठ्या विभूतीनं शिक्षण आणि स्त्री शिक्षणावरती प्रचंड प्रमाणामध्ये काम केलेलं आहे. सर्वपल्ली राधाकृष्णनांनी एक विधान केलेलं आहे, द टीचर शुड बी द बेस्ट माइंड्स इन द कंट्री. आणि म्हणून ॲडॉल्फ हिटलरांनी एक विधान केलेलं आहे, ज्याला नाझी भस्मासुराचा उदय या नावाने संबोधलं जातं. ते चांगले वाईट मी त्याच्या खोलात जात नाही. ते असं म्हणाले होते, या जगाचं भलं कोण करेल तर तो शिक्षक, आणि या जगाचं वाटोळं कोण करेल तर तोही शिक्षकच. हे त्यांचं विधान आहे, माझं नाही. समजा समोर बसलेले साहेब इंजिनियर आहेत. इंजिनियरने एखादी इमारत बांधली आणि ती पडली दुर्दैवानं. एक 50 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट असेल तर 50 कोटी रुपये नुकसान होईल. दुर्दैवाने अपघाताने एक 20-25 कामगार त्याच्या खाली गाडले गेले तर एक 25 कामगारच मरण पावतील. पण एखाद्या शिक्षकानं त्याच्या 35 ते 40 वर्षाच्या करिअरमध्ये चुकीच्या पद्धतीनं विद्यार्थी घडवायचा प्रयत्न केला तर किती पिढ्यांचं वाटोळं तो शिक्षक करेल हे जाणत त्याने आत्मचिंतन करणं आवश्यक. आणि फुलेंनी त्यावेळेला स्त्रियांचं शिक्षण किती महत्वाचं आहे हे जाणून घेऊन प्रस्थापितांचा प्रचंड विरोध पत्करून, आपल्याला सर्वांना माहिती आहे की चिखल मारला, शेण मारले, अनेक यातना त्यांनी भोगल्या, त्यांच्या पत्नींनी भोगल्या. त्यांच्या पणजोबांचा साताऱ्यापासून सुरू झालेला प्रवास पुण्यापर्यंत कसा गेला, आणि मग परिस्थितीला कसं झगडावं लागलं, आणि त्याच्यामधून स्त्री शिक्षण याचा विचार त्यांनी मांडला. कारण जोपर्यंत समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता येत नाही तोपर्यंत समाजाचा सर्वांगीण विकास होत नाही हे त्यांनी जाणलेलं. आज देखील इथं आमच्या भगिनी मोठ्या संख्येनं आहेत. माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, नम्र विनंती आहे, आणि माझ्या या बांधवांनाही विनंती आहे की जितक्या विद्यार्थिनी शिकू शकतील, जितक्या महिला शिकू शकतील. सर, विद्यापीठामध्ये मी आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचा संचालक आहे. माझ्याकडे 100हून अधिक कोर्सेस आहेत. हवा असेल तर मी इथे काही कोर्सेस आपल्याला देऊ करायला तयार आहे. उदाहरणार्थ ॲक्युप्रेशर. ॲक्युप्रेशरमध्ये काही मुलांच्या लक्षात राहत नाही. मग आमचे ट्रेनर येऊन सांगतात कुठले बिंदू दाबलात की त्याच्या ते लक्षात राहायला सुरुवात होते. आपण आमच्या शिक्षकांना शिकवू ना. पालकांचे मेळावे घ्या, त्या मेळाव्यामध्ये पालकांना शिकवा. पालक आपल्या मुलांच्याकडून ते करून घेतील. बैठक काम असल्यामुळे, विद्येचं काम असल्यामुळे बऱ्याच वेळेला पाठ दुखायची शक्यता असते. आमचे ट्रेनर शिकवतात कुठल्या हातावरचे आणि तळपायावरचे बिंदू दाबल्यानंतर आपल्याला पाठदुखीचा त्रास कमी होतो. सांगण्याचं तात्पर्य इतकंच, ज्योतिराव फुलेंनी त्या कालखंडामध्ये काम केलेलं आहे. आपण या कालखंडामध्ये कशा पद्धतीनं काम करतो, आणि हे करावं, हे करण्यासाठी म्हणून अशा प्रकारचं प्रबोधन. कारण असं म्हटलं जातं, स्टुडंट्स शुड रन टू स्कूल अँड वॉक बॅक टू होम. पळत पळत शाळेकडे जायला हवं आणि अत्यंत शिस्तीनं, संथ गतीनं चालत घराकडे जायला हवं. इच्छा नाही म्हणून घराकडे जायला हवं. दुर्दैवाने सध्या ते रिव्हर्स होत. माझ्या आदरणीय या सर्व बांधवांना जर प्रश्न विचारला
की किती खरोखर शिक्षक या प्रबोधन कार्यशाळेला या लेक्चरला यायची इच्छा होती. मला माहिती आहे, आपण सांगू नका, पण मला माहिती आहे फारशी इच्छा नसते. माझ्या या भगिनींना मी इन्व्हिटेशन देतोय. जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च निमित्त मी 300 महिलांची कार्यशाळा विद्यापीठामध्ये घेतोय. आपण यावं. तारीख फक्त 7 मार्च आहे, 11 ते 3. 30 महिलांच्या उद्योगांना प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी तयार केलेले प्रॉडक्टचं एक्झिबिशन तिथे लावणार आहे. आदरणीय पदाधिकाऱ्यांच्या मान्यतेनं परवानगीनं आपण यावं, आपण पाहावं. फुलेंनी शिक्षणामध्ये प्रचंड काम केलं. आपण शिक्षक आहोत, आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काय काम करतो. आदरणीय हिरडेकर सर आहेत इथे, आम्ही एकत्र काम केलेलं आहे. एक उत्तम वक्ते आहेत, विचारवंत आहेत, प्रगल्भ असा अनुभव आहे, प्रशासकीय अनुभव आहे. एज्युकेशनमध्ये त्यांची PhD आहे, संशोधन आहे. अशा मान्यवरांचा चांगल्या पद्धतीनं लाभ फायदा घेऊन आपण समाजामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये महिलांच्या शिक्षणासाठी कशा पद्धतीनं काम करू शकतो. ज्योतिराव फुलेंनी 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा काढली. 1848. भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947. 100 वर्षापूर्वी जवळजवळ ब्रिटिश जेव्हा स्वातंत्र्य द्यायच्या मनस्थितीत होते तेव्हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला होता की खरोखरच भारतीय स्वातंत्र्य ऍक्सेप्ट करायला हे इलिजिबल आहेत का. त्या काही प्रश्न निर्माण होतील असा हा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न होता. आणि त्याच्या मागे जवळजवळ 100 वर्षे ज्योतिबा फुलेंनी, महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्त्रियांच्यासाठी, मुलींच्यासाठी पहिली शाळा काढली. 1851 मध्ये त्यांनी पहिली अस्पृश्यासाठी शाळा काढली. आज समाजामध्ये जे काही तेढ निर्माण होतं, आताच प्रास्ताविक करत असताना सरने सांगितलं, जात, धर्म, परंपरा, वंश, हा या गटाचा, त्या गटाचा. आजही आपण मानवता म्हणून, मानवतावादाने आपण लोकांना, स्त्रियांना, महिलांना, मुलींना, विद्यार्थिनींना आणि समाजातल्या डिप्राइव्ड घटकांना ऍक्सेप्ट करतो का. मी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. मी असं म्हणत नाही की आपण करतो किंवा करत नाही. मला माहिती आहे आजही समाजामध्ये रेशो आहे 20, 60 आणि 40. 20% लोक सहजासहजी ऍक्सेप्ट करतात, ते ओपन असतात, होल हार्टेडली ऍक्सेप्ट करायला तयार असतात, मदत करायला तयार असतात. 60% गट असा असतो जमलं तर, आणि 20% असतो तो काहीही ऍक्सेप्ट करायला तयार नसतो. आपण चांगले जे 20% लोक आहेत त्यांना ती संख्या कशी वाढवता येईल, त्यांची 40%, 60%, 80% कशी करता येईल. आणि हा प्रयत्न, या प्रकारचा विचार ज्योतिबा फुलेंनी 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये केलेला होता. 1848, 1851 या कालखंडामध्ये त्याने मुलींच्या शैक्षणिक संस्था सुरू करून समाजामध्ये स्त्रियांना जे शिक्षण मिळत नव्हतं, अगदी बालविवाह, विधवांचे केस कापणं, त्यांना दगड मारणं, एवढंच नव्हे काही राज्यामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर तिला मारून टाकणं, अशा प्रकारची परिस्थिती त्या कालखंडामध्ये होती. निसर्गामध्ये जी शक्ती स्थान आहेत ती सगळी फिमेल शक्ती स्थान आहेत. मग देव देवतांची नावं घ्या, एवढंच नव्हे पृथ्वी ही ती पृथ्वी आहे.
आणि जर अशी शक्तिस्थानं आपण जर निग्लेक्ट करायला लागलो तर आज आणि भविष्यामध्ये आपण टिकू शकणार नाही. आणि याचा विचार 100 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेला होता. समाजामधली जर विषमता दूर करावायची असेल तर ती दूर करण्यासाठी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. अनेक मतमतांतर आहेत समाजामध्ये. त्यांनी असा कधी विचार केला नव्हता की मी हे जे करतो त्याला 100% यश मिळेल. मित्र, एका विचारवंतानं एक कविता लिहिलेली आहे, विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची. महात्मा ज्योतिबा फुलेंनी हाच विचार त्यावेळेला त्याने घेतलेला होता की मी जे करतो ते समाजाच्या भल्यासाठी करतोय, याच्या फळाची अपेक्षा, याच्या रिझल्टची अपेक्षा न करता मी करायचा प्रयत्न करतो. आज मी स्वतः AM गुरव काय करतोय, समाजाच्या विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, विशेष करून विद्यार्थिनींच्या विकासासाठी मी आज माझ्या आयुष्यामधले किती तास खर्च करतो. आम्हा शिक्षकांच्याकडून आजची अशी अपेक्षा नाही की बॉर्डरवर जाऊन तुम्ही लढणं आवश्यक आहे. अशी अपेक्षा आहे समाजामध्ये जर काही बिघाड होत असेल तर तो दुरुस्त करणं आणि समाजामधली ही जी नवतरुण आहेत यांना घडवण्याचा प्रयत्न करणं, हा मेसेज त्यावेळेला फुलेंनी दिलेला होता. लग्न समारंभाच्या वेळेला संस्कृत मंगलाष्टकाऐवजी मराठीमधून मंत्र म्हटले तर मंगलाष्टका म्हटल्यात तर याचे प्रयत्न, हे कार्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं होतं. आज आपण चुकीच्या रूढी परंपरा, मी चुकीचा हा शब्द वापरतोय, याच्या मागे लागलेला. सर नमस्कार. माझे दुसरे गुरुवर्य. नाही सर, नाही. मी कमला महाविद्यालयामध्ये 1988 ला करिअरला सुरुवात केली. मुलींच्या कॉलेजमध्ये माझं वय होतं 22. त्यावेळेला सर आणि मी एकत्र काम केलेलं आहे. त्याचा मला अभिमान आहे. थँक्यू सर. या वयात देखील प्रचंड लिखाण, वाचन, समाजाचं भलं व्हावं यासाठी काम सर करतायत, खेर्डेकर सर करतायत, आपण सगळे टीम करतायत. मी आयोजकांची परवानगी न घेता असा शब्द देईन, परत येईन, पुन्हा पुन्हा येईन. काही माझ्याकडून जर काम करता आलं, मार्गदर्शन करता आलं, एक समाज घडवण्यासाठी, आणि काही अपेक्षा नाही, अर्ध्या कपात चहाची अपेक्षा नाहीये, कारण मी कुठल्या अपेक्षेनं कधी काम आतापर्यंत केलंच नाही, करतही नाही. कारण जी नोकरी करतो आपण, त्याचा पगार मिळतो, तो पोटापुरता पुरे आहे. खेडेकर सर म्हणाले, उदाहरणार्थ सर 4 मर्सिडीज बेंझ घेणार, 10 बंगले बांधणार, राहणार फक्त एकाच रूम मध्ये आणि एकाच वाहनाने प्रवास करणार. कशासाठी हवेत तेवढे? असो, विषयांतर होईल. 1879 मध्ये मुंबईमधल्या गिरणी कामगारांची पहिली संघटना बांधली. सर आम्ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मी शिकवतो, HRMचा मी विद्यार्थी आणि प्राध्यापक आहे, MBA ला शिकवतो. आज जे कर्मचारी व्यवस्थापन, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, टॅलेंट मॅनेजमेंट, टॅलेंट हंटिंग या ज्या संकल्पना आलेल्या आहेत, त्या सर्व संकल्पना 1879 मध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यांचे एक अनुयायी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या मार्फत ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही संकल्पना त्यावेळेला मांडलेली होती. आज आम्हाला माहिती नाही, हाताखालचा शिपाई असेल त्याचं नाव उत्तम असं आईवडिलांनी ठेवलेलं असेल, बाळासाहेब,
तर आपण बोलवत असताना पदाधिकारी म्हणून, प्राचार्य म्हणून, हेडमास्टर म्हणून, हेडमिस्ट्रेस म्हणून, हे बाळा टिंबाटिंबाच्या इकडे ये, ही आपली आजची मानसिकता आहे. आदरणीय महात्मा फुलेंनी त्यावेळेला गिरणी कामगारांची संघटना बांधली. लोखंडे नावाच्या ग्रहस्थांना कर्मचारी व्यवस्थापन याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं आणि ते आज जगामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे आद्य प्रवर्तक समजले जातात आणि याच्या मागे महात्मा ज्योतिराव फुले यांचं कॉन्ट्रीब्युशन. मी आदरणीय पदाधिकाऱ्यांचं कौतुक करतो की त्यांनी अशा प्रकारचे हिरे इथं यावेत याचे प्रयत्न करतायत. हे समाजामधले मोठे टॅलेंटेड लोक आहेत. आपण 1879 महात्मा फुलेंचे टॅलेंट की कर्मचाऱ्यांकडे जे टॅलेंट आहेत, JRD टाटाने एकदा म्हटलेलं होतं, जसं इंजिनला आपण ऑइल घालतो आणि ग्रीस घालतो, तसं कामगारांना प्रशिक्षण देणं हे आवश्यक आहे आणि याचे आद्य महात्मा ज्योतिराव फुले आहेत. त्यांचे सहकारी, त्यांचे विद्यार्थी लोखंडे आहेत. कारण चांगल्या प्रकारचं टॅलेंट शोधणं, टॅलेंट रिक्रूट करणं, ते टॅलेंट नर्चर करणं, ते टॅलेंट मेंटेन करणं आणि त्या टॅलेंटला विकास करणं, हेच काम शिक्षक करत असतात आणि हेच काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं. आता आमच्या एक भगिनी चर्चा करत होतो की विद्यार्थ्यांचं करिअर, सर पण मला म्हणाले, आदरणीय गव्हाणे साहेब पण मला म्हणाले की सर विद्यार्थ्यांच्या 10वीच्या फंक्शनला आपण करिअरवरती बोलायला याल का? जरूर येईल. एवढंच नव्हे सर, तुमची मुलं घेऊन विद्यापीठात या, मी त्यांना विद्यापीठ दाखवतो, सगळे डिपार्टमेंट दाखवतो, 2-4 लेक्चर तिथं ऑर्गनाईज करतो. तुम्ही असंही म्हणालात सर तुमचे 10 विद्यापीठातले जगतविख्यात सायंटिस्ट प्राध्यापक घेऊन या. मी वर्षाला एका शाळेमध्ये जातो आणि 10 माझे प्राध्यापक तिथं 2-4 तास प्रत्येक वर्गामध्ये जाऊन शिकवतात की विद्यापीठातल्या प्राध्यापकानं शाळेमध्ये येऊन शिकवावं, मुलांच्या समस्या, मुलांच्या अडचणी समजून घ्याव्यात, विद्यार्थ्यांनी प्रायमरी आणि सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ पाहावीत. हेच मार्गदर्शन फुलेंनी केलेलं आहे. कारण त्या परिस्थितीमध्ये त्यांनी पहिल्यांदा मुलींची शाळा सुरू केली. स्वतःच्या पत्नीला शिकवलं, प्रचंड विरोध सहन करावा लागला, घरातून आणि बाहेरून देखील अनेक मतभेद झाले. अशाही परिस्थितीमध्ये पत्नीला शिकवून त्यांनी शिक्षिका बनवलं आणि विद्यार्थिनींना घडवण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. त्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्यावरती प्रचंड अत्याचार होतो आणि मग अशा शेतकऱ्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचारामधून जर बाहेर पाडायचं असेल, बाहेर आणायचं असेल, या शेतकऱ्यांना, समाजातल्या दीनदुबळ्यांना जर बाहेर काढायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि याच्यामध्ये विशेष करून स्त्री शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखलेलं होतं. मित्रहो, प्रचंड शक्ती असते. मी आदरणीय मॅडमना जर म्हणालो, उदाहरण म्हणून, मॅडम आपल्याला झाडावर चढता येईल का? आणि तेही बाभळीच्या. गुरव सर तुम्हाला इथं व्याख्याता म्हणून बोलवलंय, तुम्ही काही पण प्रश्न विचारताय का असं मॅडम म्हणतील. मॅडम उत्तर देतील की नाही येणार मला. आदरणीय सरांना विचारलं किंवा कोणालाही विचारलं किंवा तुम्ही मला विचारलात तरी मी म्हणेन की मला काही झाडावर चढता येणार नाही. फार तर पेरूच्या झाडावर पेरू काढण्यासाठी चढलो होतो, पण बाभळीच्या झाडावर तरी शक्यच नाही. मी कधी चढलेलो नाही. काटे खूप असतात, अगदी खालपासूनच काटे वरपर्यंत असतात. पण समजा मला भल्या पहाटे फिरायची सवय आहे, गावाच्या बाहेर मी फिरायला जातो, ज्या रस्त्याला मी फिरायला जातो त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच असा ऊस आहे. 5 वाजलेले आहेत, अंधार आहे, अंधुक प्रकाश आहे, फारसं काही दिसत नाही. मी जप चालायला लागलेलो आहे, फिरायला चाललेलो आहे. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ऊसामध्ये थोडा आवाज झाला म्हणून वळून पाहिलं, काही लक्षात आलं नाही, बहुतेक वाऱ्याने ऊस हल्ला असेल असं मला वाटलं आणि पुढे चालत गेलो. 5:20 झालेले आहेत, परत ऊसात आवाज झाला.
परत वळून पाहिलं तर उसातून एक वाघ बाहेर येऊन माझ्या मागे लागला. पुढं बाबळीचं झाड आहे, मी चढेन की चढणार नाही? चढणार. म्हणजे माझ्याकडे कुवत आहे, माझ्याकडे ॲबिलिटी आहे, ती प्रज्वलित करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाकडे कुवत आहे, प्रत्येक व्यक्ती चांगली आहे, माझी पूर्ण श्रद्धा आहे. फक्त आपण त्यांना ग्रूम कसं करतो. आणि हे काम 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं. बॅटल ड्रम नावाची एक गोष्ट सांगतो. युद्धामधला ढोल. एक राजा असतो, राजाकडे खूप सैनिक असतात, शेकड्यांनी त्याच्याकडे हत्ती असतात. त्याच्यामध्ये त्या हत्तींच्या मध्ये एक अत्यंत प्रिय हत्ती राजाकडे असतो. आणि ज्या ज्या वेळेला तो हत्ती युद्धासाठी राजा घेऊन जात असे, त्यांचे सेनापती घेऊन जात असत, त्यावेळेला तो राजा त्या युद्धामध्ये जिंकूनच परत येत असे. दुर्दैवाने यथावकाश वयोमानाप्रमाणे तो हत्ती म्हातारा झाला. त्यांना युद्धावर नेणं बंद झालं. हत्तीला हालचाल करता येईना. जेव्हा हत्ती तरुण होता तेव्हा तो तलावात पोहायला जात असे, बाहेर फिरायला जात असे, डामडौलाने युद्धावरती जात असे. वय झाल्यामुळं हत्ती त्याच्या जागेलाच बसून राहिला. माहुताने एक दिवस त्या हत्तीला तलावाकडे नेलं. हत्ती पाण्यामध्ये नेहमीच्या प्रॅक्टिस प्रमाणे गेला. दुर्दैवाने चिखलामध्ये हत्ती अडकला. हत्तीला बाहेर काही येता येईना. सर्व प्रयत्न झाले त्या चिखलातून हत्ती बाहेर काढण्याचा. बाहेर काही येईना, त्याला निघता येईना, कारण वय झाल्यामुळं सर्व शक्ती क्षीण झालेली होती. यथावकाश ही बातमी राजापर्यंत पोहोचली. राजाचा तो अत्यंत प्रिय हत्ती. बॅटल ड्रमची गोष्ट सांगतोय. महात्मा ज्योतिराव फुलेंनी काय केलं त्या कालखंडामध्ये, जेव्हा स्त्रियांना शिक्षण असो. मी आदरणीय मॅडमना विचारलं, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलगी तुमची म्हणाली की मी अमेरिकेला जाऊन MBBS करून येते, परवानगी द्याल का हो? आज 2022 मध्ये प्रश्नचिन्ह. मुलगा जर म्हणाला की मी अमेरिकेला जाऊन शिकून येतो, चल आज बॅग घ्यायला जाऊ, उद्यापासून खायचं तुला करून देते, भरपूर खा. आज आपला विचार, समाजाचा विचार. आणि 150 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुलेंनी विचार मांडलेले होते की स्त्रिया शिकल्या पाहिजेत, मुली शिकल्या पाहिजेत, समाज शिकला पाहिजेत. ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार होता त्यांना त्याच्यातून बाहेर काढणं आवश्यक आहे. बॅटल ड्रमची गोष्ट सांगत होतो. हत्ती चिखलामध्ये अडकलेला होता. राजापर्यंत निरोप गेला. हत्ती अडकलेला. राजाला दुःख झालं. राजा पळत पळत त्या तलावापर्यंत आले. याच वेळेला 4 भिक्षुक त्या तलावाच्या काठाने चाललेले होते. त्यातले एक होते भगवान गौतम बुद्ध. गौतम बुद्धांनी हे बघितलं, त्यांच्या सर्व अनुयायांनी बघितलं आणि त्याने राजाला जवळ बोलवलं आणि सांगितलं की बाबा रे, तू जा, एक 10-15 ढोल घेऊन ये. जे ढोल युद्धामध्ये वाजवले जातात ते आणून सगळे तलावाच्या काठावर वाजवायला सुरुवात कर. राजांना माहित नव्हतं हा भिक्षुक कोण आहे. राजाचा तर प्रिय हत्ती अडकलेला होता, बाहेर काढणं आवश्यक होतं. पण ढोल वाजून कधी हत्ती बाहेर येईल का? वृद्ध झालेला, चिखलामध्ये अडकलेला. म्हणून ते काय मानायला तयार नव्हते. पण एक म्हण म्हणत होतं, कोणी सांगतो, एवढा मान्यवर विभूषी सांगतो, आपण ऐकायला हरकत नाही, प्रयत्न तरी करून बघू. तो आदेश देतो, राजा आदेश देतो सैन्यांना की येऊन तुम्ही ढोल घेऊन या. तलावाच्या सर्व बाजूने ढोल वाजवायला सुरुवात होते आणि ढोल वाजवायला सुरुवात झाल्यानंतर त्या वृद्ध हत्तीच्या अंगामध्ये ताकद येते आणि सर्व ताकदीनिशी तो चिखलातून बाहेर येतो. मित्रोय, दिस इज द स्टोरी ऑफ बॅटल ड्रम. सांगण्याचं तात्पर्य,
महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या कालखंडामध्ये झोपलेल्या समाजाला ऊर्जा देण्याचं काम केलं. सत्यशोधक समाजाची स्थापना करू, ज्या काही चुकीच्या रूढी, परंपरा, अन्याय, अत्याचार, स्त्री शिक्षण, बालविवाह रोखणं, विधवा विवाहांना प्रेरणा देणं. कारण हा जो कालखंड होता, शिवशाही जाऊन पेशवाई आलेली होती. पेशवाई त्याची एकूण ऑपरेशनल कमी होऊन ब्रिटिश राज्य आलेलं होतं. आणि याच कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये पहिली औद्योगिक क्रांती झालेली होती. हा कालखंड आहे 1730 ते 1860. आणि मग अशा कालखंडामध्ये स्त्रियांना शिक्षण देणं, चुकीच्या रूढी परंपरा थांबवणं, बालविवाह थांबवणं, या प्रकारचं कार्य महात्मा ज्योतिराव फुलेने त्या कालखंडामध्ये केलेलं होतं. मित्र हो, त्या कालखंडामध्ये मागासवर्गीयांना, जे डिप्रायव्ड आहेत, त्यांना उच्च वर्णीयांच्याकडून फार त्रास होत होता. आणि शिक्षणाद्वारे, समाज प्रबोधनाद्वारे, वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे महात्मा ज्योतिराव फुलेंनी हे जे काही उच्चवर्णीय आणि क्षुद्र याच्यामधली जी दरी होती, ती दरी कमी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही व्यवस्थापन शास्त्रामध्ये संकल्पना मांडतो, हॅव्ज आणि हॅव नॉट, आहे रे आणि नाही रे. समाजामध्ये अशा प्रकारचा एक घटक आहे की त्याला काहीही विचारा, तुझ्याकडे गाडी आहे, जेवायला मिळतं, भरपूर पैसे आहेत, कुठे ठेवू इतका प्रश्न आहे, असा एक समाजातला घटक आहे. आणि हे सर्व प्रश्न जर आपण दुसऱ्या गटाला विचारलं, तुला 2 वेळ जेवायला मिळतं का, उत्तर आहे नाही. आणि ही दरी दिवसेंदिवस आज देखील वाढायला लागलेली आहे, कमी होत नाहीये. ती शोकांतिक आहे. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या कालखंडामध्ये हे ओळखलेलं होतं. आणि हे कमी करण्यासाठी आपल्याला त्यांचे विचार माहिती आहेत. क्षुद्र का खचले, तर एका अविद्येमुळं. आणि मग जर त्यांना खचू द्यायचं नसेल तर त्यांना विद्या देणं, शिक्षण देणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपण मानो अगर न मानो, आदरणीय माझे 2 गुरुवरी आहेत, मी तरी स्वतः मानतो की आपलं कुठलं तरी पुण्य असावं गेल्या जन्मीचं, किंवा आई वडिलांचं आशीर्वाद, आपण शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून आलेलो आहे. माझं वैयक्तिक मत आहे. पुण्य मानायचं की मानायचं नाही, पुन्हा डिबेट आहे त्याच्यावरती. पण एक अनसीन हँड आहे, न दिसलेला काहीतरी एक हात आहे, जी शक्ती आहे, ती शक्ती आपल्याला शिक्षक बनवलेली आहे. मी तरी वर्षाला लाखो विद्यार्थी शिकवतो. आतापर्यंत 36 वर्षात कमीत कमी 36 लाख विद्यार्थी तरी शिकवले असतील, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. म्हणजे माझे प्रॉडक्ट कुठे कुठे आहेत. आता सरने विचारलं की सर तुम्ही वारण्याला प्राचार्य होता का? हो, मी वारणानगरला प्राचार्य होतो. आणि मग आपल्याला समाधान आहे की आपण एक शिक्षक आहोत, मुलं घडवण्याचं काम करतो, समाज घडवण्याचं काम करतो. आणि हे काम महात्मा फुलेंनी त्या कालखंडामध्ये केलेलं होतं. व्हायला पाहिजे, घडायला पाहिजे, याच्याऐवजी करायला पाहिजे असं म्हणणं आवश्यक आहे. हे महात्मा फुलेंनी 19व्या शतकाच्या सुरुवातीला म्हटलेलं होतं, कृती केलेली होती. आणि या प्रकारची कृती पत्नीला शिकवून सावित्रीबाई फुले ही भारतातील पहिली भारतीय महिला शिक्षिका होती. सोपं होतं. स्वतःच्या पत्नीला शिक्षण देऊन तिला शिक्षिका बनवणं. कारण त्या कालखंडामध्ये
पुरुष शिक्षकानं मुलींना महिलांना शिकवणं, मुलींना अगोदर शिक्षणासाठी पूर्ण दरवाजे बंद होते. या कालखंडामध्ये पुरुष शिक्षकाऐवजी महिला शिक्षिका जर तयार झाल्या तर निश्चितच चांगल्या प्रकारे शिक्षण देता येईल. समाजामध्ये मुली विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण क्षेत्राकडे येतील, शिक्षण घेऊ लागतील आणि हा विचार त्यांनी त्यावेळेला मांडला. मित्रहो, आम्ही सर्व शिक्षक आणि इथे असणारे मान्यवर आपण आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना सांगा की बा, तुम्हाला जर करिअर करायचं असेल, चांगलं घडायचं असेल तर दररोज 3 वेळेला स्वतःची किंमत करा. मग लक्षात येतं माझी आजची काय किंमत आहे. स्वतःची किंमत. शक्य झालं तर आरशासमोर उभं राहून, आज मी नोकरीला आहे, प्राध्यापक आहे, बऱ्यापैकी पगार मिळतो म्हणून मी जर फारच फुगायला लागलो तर माझी किंमत 0 आहे. तू किती मुलं घडवलास, तू किती समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केलेला आहेस, तू तुझा वेळ, शक्ती, पैसे, ज्ञान किती समाजासाठी देतोयस, त्याच्यावरती माझी किंमत अवलंबून आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या कालखंडामध्ये अनेक प्रयत्न केले. 10-15 पानाचे नोट्स आहेत, सगळे संपणार नाही त्याची मला पूर्ण खात्री. पण त्यांचा विचार जर मी आज अंगीकारायचा प्रयत्न केला तर निश्चित थोडस समाजाच्या विकासासाठी, शिक्षण क्षेत्रामध्ये महिलांच्या, विद्यार्थिनींच्या विकासासाठी मी काहीतरी करू शकेन. सर, मान्यवर पदाधिकारी, धाडशी आहे पण सर ॲग्री होते. आज शासन आणि विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन नवीन एक रँकिंग हायर एज्युकेशनमध्ये आलेले आहे, अटल रँकिंग. आणि अटल रँकिंगमध्ये एक क्रायटेरिया आहे, तुमच्या महाविद्यालयाच्या किंवा विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे किती उद्योग आहेत, व्यवसाय आहेत. व्यवसाय म्हणजे क्लास घ्यायचे नव्हे. तुम्ही किती उद्योजक, एंटरप्रेनर्स, स्टार्टअप, इनोव्हेशन्स, इन्क्युबेशन्स, आयडियाज. मी हा रेफरन्स याच्यासाठी देतोय. ज्योतिराव फुलेंच्या कालखंडामध्ये ज्या गरजा होत्या त्या गरजा त्यांनी पूर्ण करायचा प्रयत्न केला. आपण ते घेऊन पुढे चाललेलो ही चांगली गोष्ट आहे. पण आजच्या काळाच्या ओघामध्ये आपल्याला आपली तरुण पिढी घडवण्यासाठी काय करता येईल आणि मग शाळेमध्ये हे उपक्रम करता येतील का? एक एंटरप्रेन्योरशियल सेल आपल्याला इस्टॅब्लिश करता येईल का? भविष्यामध्ये मुलांना नोकऱ्या मिळतील याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. मग नोकरीऐवजी नोकरी देणारे हात निर्माण करता येतील का? ही आजच्या शिक्षण पद्धतीची गरज आहे. मी असं म्हणत नाही की आपण सर्व 100% यशस्वी होऊ. काही मर्यादा आहेत. दररोजचं काम, कामाचं प्रेशर, आपल्याला शिक्षकांना काय काय काम लावलं जातं आज हे सगळं मला माहिती. तरी देखील आपण काही वेगळं चांगलं करू शकतो का? आणि हा संदेश 1830, 35, 57, 78 या कालखंडामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजद्वारे त्यांनी केलेलं होतं. कारण शिक्षकाची जी व्याख्या केली जाते, टीचर इज अ सपोर्टर, ही इज अ एम्पॉवरर, ही इज अ energizing the young blood, he is a taking the care of others, sharing the ideas, he reflecting, he is nurturing and he is assisting. असिस्ट करणं, नर्चर करणं, भरणपोषण करणं. माझा विद्यार्थी कशा पद्धतीनं रिफ्लेक्ट होतो आपण अनुभव घेत आहे. आपण मुलं शिकवतो, विद्यार्थी शिकवतो, घडवतो. प्रामाणिकपणे माझे सर्व शिक्षक घडवतात. सर, आपल्या देशामधले शिक्षक चांगले आहेत म्हणून आपला देश इतका मोठा असताना, लोकशाही असताना देखील कुठेही बॅलन्स
जाऊ दिलेला नाही. कारण शिक्षकांची भूमिका ही फार महत्वाची. आपण जेव्हा शिकवतो आपले विद्यार्थी मोठे होतात, वेगवेगळ्या पदावरती जातात आणि 15-20 वर्षानंतर आपले विद्यार्थी आपण त्यांना ओळखू शकत नाही. वयोमानानुसार त्यांची चेहरापट्टी बदललेली असते, पण जेव्हा येऊन ते आपल्याला नमस्कार करतात त्यावेळेला आपल्याला भलं वाटतं, अरे मी अब्जाधीश आहे, कारण आपण घडवलेला एक विद्यार्थी आहे. आणि मग या पद्धतीनं नर्चरिंग करणं, त्या विद्यार्थ्यांना एम्पॉवरिंग करणं, या प्रकारचं काम 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये मध्य कालखंडामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं होतं. 1818 ते 1883 हा युरोपमधला कार्ल मार्क्स या विचारवंताचा कालखंड म्हणून विचारात घेतला जातो. आणि कळत न कळत कार्ल मार्क्सची विचारसरणी, त्यांचे विचार आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार हे एकमेकांना जुळत होते. युरोप त्या परिस्थितीमध्ये भारतापेक्षा निश्चितच विकसित होता. आणि भारतामधली परिस्थिती, कारण फुलेंचे आणि कार्ल मार्क्सचे विचार हे समकालीन होते. शोषितांना मदत करणं असेल, अन्यायाविरुद्ध बंड करणं असेल, आणि औद्योगिक क्रांतीमुळं ज्या काही अडचणी निर्माण झाल्या, हॅव्ज आणि हॅव नॉट, कामगारांची पिळवणूक, याच्यामधून मार्ग काढण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी मुलींच्या शिक्षणाकडे कॉन्सन्ट्रेशन केलं. मुलींचं शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे हा विचार त्याने समाजाला द्यायचा प्रयत्न केला. शैक्षणिक संस्था काढली. कारण त्यांचं कोट आपल्याला माहिती आहे, एका अविद्येमुळं गती गेली, वित्त गेली, मती गेली, सर्व क्षुद्र खचले. मित्र हो, यशाचं रहस्य हे गतीमध्ये आहे. जो गती मेंटेन करू शकत नाही तो पुढे जाऊ शकत नाही. आपल्याला आहे त्या ठिकाणी जरी थांबायचं असेल तर आहे त्या शक्तीनिशी जोराने पळणं आवश्यक आहे, तर कुठंतरी आपण आहे त्या ठिकाणी थांबले जाऊ. जर आपण हल्लोच नाही, गती मेंटेन केली नाही, तर आपण मागे जाऊ. वित्त, आर्थिक नियोजन, पैसे, भांडवल, संपत्ती, सर्व संसाधनं यांचा वापर करणं, यांचा विचार करणं, हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलेलं होतं. आणि मग याच्यासाठी विद्या देणं, याच्यासाठी शिक्षण घेणं, याच्यासाठी वाचन करणं, त्यांचे अनेक ग्रंथ आहेत, अनेक प्रकारचं लेखन महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. विरोध पत्करून त्यांनी ते लेखन केलेलं आहे. कारण समाज घडवण्यासाठी कोणीतरी स्पष्ट मांडावं लागतं आणि त्या कालखंडामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी ते मांडलेलं होतं. मती, विचार. मित्र, एक कुटुंबस्थ, वडील, मुलगा, आई, बहीण, वडिलांना त्या मुलाची टेस्ट घ्यायची असते. मुलाला वेळ, गती, मती, समाज याच्यामध्ये हा माझा मुलगा कसा यशस्वी होऊ शकेल, त्याची जाण किती आहे याची पडताळणी करायची असते. आणि म्हणून घरामध्ये बंद पडलेलं जुनं घड्याळ मुलाला सांगतो, जा आणि हे विकू नये. आणि जो जास्तीत जास्त पैसे देईल त्याला ते तू विक. हा मुलगा ते घड्याळ घेतो, जुनं बंद पडलेलं घड्याळ, आणि एका घड्याळ दुकानामध्ये जातो. तो घड्याळ दाखवतो आणि म्हणतो, हे मला विकायचं आहे, काय किंमत द्याल? त्यावेळी तो दुकानदार म्हणतो, हे 20 रुपयाला घेईल. परत येतो. वडिलांना सांगतो हे घडलेलं. वडील म्हणतात, आता जा एखाद्या स्क्रॅप घेणाऱ्याला विकायला जा.
मग हा घड्याळ घेऊन जातो स्क्रॅपच्या दुकानामध्ये, घड्याळ दाखवतो, तो स्क्रॅप घेणारा म्हणतो हे घड्याळ मी 10 रुपयाला घेईन, स्क्रॅप म्हणून. परत येतो, वडिलांना सांगतो, तो 10 रुपयाला मागतो. आता वडील सांगतात मुलाला आता हे घड्याळ घे आणि एका अँटिक पीस असणाऱ्या दुकानदाराला जाऊन दाखव आणि विकायचा प्रयत्न कर. हा मुलगा अत्यंत नम्रपणे ते घड्याळ घेऊन जिथं अँटिक पीस ठेवले जातात, जुन्या वस्तू ज्या मौल्यवान आहेत ठेवल्या जातात विक्रीसाठी आणि शोसाठी, तिथे जातो. तिथे हे घड्याळ दाखवतो आणि तो दुकानदार मालक म्हणतो मी हे 2000 रुपयाला घेईन. फरक घड्याळ तेच, विकणारी व्यक्ती तीच, माणसं बदलली आणि वेळ बदलला की किंमत बदलते. आणि हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या कालखंडामध्ये ओळखलेलं होतं. आणि म्हणून त्याने स्त्री शिक्षणाचा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा, स्वतःच्या पत्नीला शिक्षिका बनवून मुलींचं शिक्षण करण्याचा प्रयत्न केलेला होता. कारण याच्यामध्ये व्हॅल्यूज, ह्युमन व्हॅल्यूज आणि इथिक्स हे ठासून भरलेले आहेत. आणि जोपर्यंत व्हॅल्यूज आणि इथिक्स आपण पाळत नाही, मेंटेन करत नाही, तोपर्यंत आपण यशस्वी होत नाही. आणि या प्रकारचा विचार महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या कालखंडामध्ये दिलेला होता. ते असं म्हणत, या जगाचा निर्माणकर्ता हा एकच आहे. कुठली जात, धर्म, पंथ, परंपरा, देव हे काही नाही, एकच आहे निर्माणकर्ता. त्याला आपण नतमस्तक होऊ. तो सर्वव्यापी आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो सत्य रूप आहे, सत्य स्वरूप आहे. कारण जगातले सर्व स्त्री पुरुष हे त्या निर्मात्याची मुलं आहेत. आणि म्हणून या सर्व मुलांना, कुठल्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, डिप्राइव्ड क्लासचा असेल, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांचं हित होणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी ही पहिली मुलींची शाळा काढली, स्त्रियांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. कारण 1827 मध्ये साताऱ्यापासून 40 किलोमीटरवरती कटगुण या गावामध्ये जन्माला आले आणि त्यांचा मग त्यांचे वंशज सेटिबा नावाचे त्यांचे आजोबा, रामोजी कृष्णा गोविंदा काका, गोविंदा हे त्यांचे वडील. वडील जनावरं राखायचं काम करत होते. यथावकाश पोट भरण्यासाठी फुलांचा व्यवसाय केला. नाव त्यांचं सर्वत्र पसरलं. पेशव्यांनी त्यांना 35 एकर जागा पर्वतीजवळ त्या कालखंडामध्ये दिलेली होती. गोरे कुल असताना देखील ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि मग त्यांच्या वडिलांना ही राजाराम आणि ज्योतिराव ही 2 मुलं. आणि मग ज्योतिराव फुलेने अनेक प्रयत्न, अनेक उपक्रम, आणि त्या अनेक उपक्रमामध्ये समाजावरती जे अन्याय अत्याचार होत होते, बालविवाह असेल, सती प्रथा असेल, केशवफण असेल, किंवा मागासवर्गीयांच्यावरती अत्याचार असेल, कामगारांचे प्रश्न असतील, अंधश्रद्धा असेल, अशा अनेक फ्रंटवरती शिक्षणाद्वारे मात करू शकतो. आणि यासाठी त्याने मुलींची शाळा काढली. मुलींच्या शाळेद्वारे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. ज्योतिराव फुलेंचं जर एकूण शैक्षणिक वाटचाल बघितली तर ते निश्चितच एक हुशार विद्यार्थी म्हणून शिक्षणामध्ये अनेक अडचणी आल्या, अनेक वेळेला खंड पडला, तरी देखील त्याने शिक्षण घेतलं आणि स्वतः घेतलेलं शिक्षण मुलींच्या शिक्षणासाठी, मुलींच्या विकासासाठी देण्याचा प्रयत्न केला. मित्रहो, वेळेच्या अभावी मला थांबावं लागतं. मी माझं कन्क्लुजन करत असताना एवढंच म्हणेन, एकदा एका माणसानं देवाला विचारलेलं होतं, देवा, तुझं प्रेम आणि आमचं प्रेम यात फरक काय आहे? देव त्या माणसाकडे बघितले आणि हसले आणि त्याने उत्तर दिलं. ते म्हणाले,
पक्षी आकाशात ठेवणे हे माझं प्रेम आहे आणि पक्षी पिंजऱ्यात ठेवणे हे तुमचं प्रेम आहे. तात्पर्य काय? महात्मा ज्योतिराव फुलेंचे शैक्षणिक विचार, शैक्षणिक कार्य, शैक्षणिक योगदान हे अभ्यासत असताना, हे विचारात घेत असताना आजच्या परिस्थितीमध्ये आपण काय करणं आवश्यक आहे शिक्षकाने? म्हणून देवाचे किंवा जी शक्ती आहे, अनसीन शक्ती आहे, त्याचा आपण आभार मानणं आवश्यक आहे. माझ्याकडे जे आहे त्याबद्दल. आपण दिवसातले 80% दुःखी असतो, 77% निगेटिव्ह विचार येतात. सर केव्हा तरी बोलतील त्याच्यावरती, पॉझिटिव्ह थॉटवरती. याच्यामध्ये प्रमुख कारण असतं की आपण दुसऱ्याशी कंपॅरिझन करत असतो. त्यांच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे नाही. त्यांच्याकडे बंगला आहे, माझ्याकडे नाही. आणि मग आपण निगेटिव्ह सायकलमध्ये जातो. आपण त्या अनसीन शक्तीला म्हणणं आवश्यक आहे, जे माझ्याकडे आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. अनुभव घेण्यासाठी पैसे खर्च करणं आवश्यक आहे, शिकण्यासाठी खर्च करणं आवश्यक आहे. जिथे जाल तिथे आपण आपला ठसा उमटवणं आवश्यक आहे. आणि हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. याचं प्रमुख कारण, स्त्रियांचं शिक्षण दिलं गेलं तर ती स्त्री ज्या घरामध्ये जाईल, ती मुलगी ज्या घरामध्ये जाईल, त्या घराचा विकास होईल, त्या समाजाचा विकास होईल, त्या गावाचा विकास होईल, त्या समूहाचा विकास होईल. या प्रकारचा ठसा त्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला, समाज घडवण्याचा प्रयत्न केला. मित्र, एकदा जाता जाता एक गोष्ट सांगतो आणि थांबतो, कारण मला 2 मिनिटात निघणं आवश्यक आहे. सर 10:30 कॉन्व्होकेशन आहे. भगवान कृष्ण एकदा आरशासमोर उभं राहून स्वतःला खूप निहाळत होते. भगवान कृष्ण नटत होते म्हटलात तरी चालेल. स्वतःचा जो मुकुट होता तो डोक्यावरती पुन्हा पुन्हा ठेवून पाहत होते. जनरली आपण एखाद्या फंक्शनला जायचं असेल तर खूप वेळ आरशासमोर उभं राहतो, केसांची वेगळ्या प्रकारे स्टाईल करतो. माझा प्रश्न नाही, पण तसं भगवान कृष्ण थोडस आवरत होते, छानस मुकुट पुन्हा पुन्हा ठीक करत होते. त्यांना बाहेर जायचं होतं. बाहेर सारथी त्यांची वाट पाहत होते. जनरली आतापर्यंत त्या सारथ्याचा अनुभव असा होता की भगवान कृष्ण एवढा वेळ कधीच लावत नसत. पट करून कपडे घातले की येऊन बसत असत आणि जात असे. आज इतका वेळ हे का घ्यायला लागले? बराच वेळ गेल्यानंतर ते सारथी कुतूहलापोटी आत डोकावतात. तर आत भगवान कृष्ण आरशासमोर उभं राहून स्वतःला आवरत असतात. सारथी अस्वस्थ झाल्यामुळे आत येतात, कारण नेहमी कृष्ण तयार होऊन लगेच येतात. आज इतका वेळ का लागला? सारथी आत त्यांच्या शयन कक्षामध्ये जातात आणि न राहून सारथी भगवान कृष्णांना विचारतात की आज आरशासमोर उभं राहून इतका वेळ तुम्ही का स्वतःला आवरता? कारण सारथ्याला आश्चर्य वाटलेलं असतं. आणि हा प्रश्न अत्यंत नम्रपणे सारथी भगवान कृष्णाला विचारतात. देवा, आज इतका वेळ आवरण्यासाठी का घेताय? कोणाला भेटायला जायचं? कोण VIP आहे का? कृष्ण वळून त्याच्याकडे मंद स्मित करत एवढंच म्हणाले, आज दुर्योधनाला भेटायला जायचं. सारथीला जरा खटकलं. दुर्योधनाला भेटण्यासाठी आपण? त्यांनी आपल्याला भेटायला यावं, कारण आपण देव आहात. इतकं आवरायची काही गरज नाही. त्यावेळेला सारथी न राहून परत विचारतात भगवान कृष्णांना की काय एवढं आवडताय? त्यांनी येणं आवश्यक आहे. न आवडता फारसं रेग्युलर पद्धतीने गेला तरी चालेल. त्यावेळेला कृष्ण म्हणतात, कारण दुर्योधन माझे अंतरंग बघू शकणार नाही, तर माझं बाह्य रूपच पाहिजे. कारण सारथ्यांना राग आलेला असतो, तुमचं स्थान एवढं मोठं, आपण देव आहात, दुर्योधनाने इथे येणं आवश्यक आहे. तरी देखील कृष्ण आवरून
दुर्योधनाकडे जात असतात. कृष्ण शेवटी एवढंच म्हणाले, अंधार प्रकाशाकडे येत नसतो, प्रकाश अंधाराकडे जात असतो. आपण सर्व शिक्षक प्रकाश अंधाराकडे घेऊन जाणारे आहात. आदरणीय महात्मा ज्योतिराव फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी हेच काम करायचा प्रयत्न केला. त्यांच्या सर्व प्रयत्नांना आपण सर्वजण मिळून पुढे घेऊन जाऊया, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. मला आदरणीय मान्यवरांनी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. आपण मला ऐकलं, सहन केलं, जवळजवळ 50-55 मिनिटं, त्याबद्दल ऋण व्यक्त करतो. मी फक्त 10%च बोललो याच्यावरती, आणि बोलत असताना काही एखादा शब्द आवडला नसेल तरी तो परत घेतो. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आपण एक तासा व्याख्यानामध्ये महात्मा फुलेंचं शैक्षणिक कार्य, समाज परिवर्तनाचं काम त्यांनी केलेलं आहे. स्त्री शिक्षण असू दे,